नेक्स्ट वन इज वेव पार्टिकल ड्युएलिटी ऑफ मॅटर. याच्यामध्ये मटेरियल पार्टिकल्स शो वेव लाईक नेचर अंडर सर्टन सर्कमस्टन्सेस. दिस फेनॉमिनॉन इज नोन ॲज वेव पार्टिकल ड्युएलिटी ऑफ मॅटर. तर मटेरियल पार्टिकल जे आहेत ह्या काही कंडिशन्समध्ये हे मटेरियल पार्टिकल्स मुव्हिंग फॉर्ममध्ये वेव असोसिएट असते या प्रत्येक पार्टिकलला. हे वेव पार्टिकल ड्युएलिटी ऑफ मॅटर ही थिअरी आहे. याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी ओमेगा अँड वेव नंबर के आर यूज्ड टू डिस्क्राइब वेव इन क्लासिकल theories, while mass m and momentum p are used to describe particles. तर क्लासिकल थेअरीमध्ये फ्रिक्वेन्सी ओमेगा आणि वेव नंबर के हे वेव डिस्क्राइब करण्यासाठी वापरतात. आणखीन पार्टिकल थेअरीमध्ये मास m आणखीन मोमेंटम p हे कन्सिडर करतात. वेव पार्टिकल ड्युएलिटी implies that all moving particles have an associated frequency and an associated wave number, and all wave have an associated energy and associated momentum. तर वेव पार्टिकल ड्युएलिटी जे हे याच्यामध्ये सर्व मुव्हिंग पार्टिकल जे आहेत यांना फ्रिक्वेन्सी वेव नंबर असतो आणि ज्या ह्या मुव्हिंग वेव जे आहेत ह्या वेवना एनर्जी आणि मोमेंटम असते. द वेवलेंथ असोसिएट विथ macroscopic particles do not play any significant role in our everyday life and we need not consider their wave nature. तर हे डे टू डे लाईफमध्ये लार्ज पार्टिकल जे आहेत हे लार्ज पार्टिकल मुव्हिंग असतेवेळी मोमेंट असतेवेळी त्यावेळी त्या पार्टिकल्सना वेव असोसिएट असते, पण ही वेव कन्सिडरेबल नसते. ऑल्सो द वेवलेंथ फॉर मॅक्रोस्कोपिक पार्टिकल आर सो स्मॉल दॅट दे कॅनॉट बी मेजर्ड. आणि ही त्यांना असोसिएट असणारी वेवलेंथ जी आहे ही व्हेरी स्मॉल असते, आपण ती मेजर करू शकत नाही. Now on the other hand, if we try to estimate the associated de Broglie wavelength of a moving electron passing through a small aperture of size 10⁻⁻10 meter or an oxygen molecule in air is comparable to the size of the hole through which the electron is passing. तर आपण वेवलेंथ ऑफ मुव्हिंग इलेक्ट्रॉन जे आहे ही मुव्हिंग इलेक्ट्रॉन जर आपण मेजर करायचं कन्सिडर केलं तर त्यामध्ये समजा हा पासिंग थ्रू स्मॉल ॲपर्चर 10⁻10 इतक्या ह्या ॲपर्चरमधून हा इलेक्ट्रॉन जर पास होत असेल किंवा ऑक्सिजन मॉलिक्यूल जे आहे तर ही वेवलेंथ जी आहे ही कंपॅरेबल टू साईज ऑफ द होल. तर त्या ज्या होलमधून हा इलेक्ट्रॉन पास होतो त्या होलच्या साईजची ही वेवलेंथ असते. In conclusion, for both electromagnetic radiation and atomic and subatomic particles, particle nature is dominant during their interaction with matter. तर दोन्हीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतील किंवा सबॲटॉमिक पार्टिकल असतील म्हणजे इलेक्ट्रॉन्स वगैरे प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स हे सबॲटॉमिक पार्टिकल जे आहेत याच्यामध्ये पार्टिकल नेचर हे डॉमिनंट असतं ड्युरिंग देअर इंटरॅक्शन विथ मॅटर. मॅटरशी ज्यावेळी इंटरॅक्शन होत असतं त्यावेळी ह्यामध्ये पार्टिकल नेचर हे डॉमिनंट असतं, म्हणजे पार्टिकलला वेव असत असते. हे पार्टिकल नेचर जे आहे हे डॉमिनंट असतं याच्यामध्ये. ऑन द अदर हँड, व्हाईल ट्रॅव्हलिंग थ्रू स्पेस, particularly when the confinement is of same order of magnitude as their associated wavelength, the wave nature is dominant. ज्यावेळी हे स्पेसमधून ट्रॅव्हलिंग होतं ज्यावेळी त्याचं कन्फाइनमेंट जे आहे सेम ऑर्डर असते मॅग्निट्यूड ऑफ देअर असोसिएटेड वेवलेंथ, त्या वेवलेंथ इतकी मॅग्निट्यूड असेल तर त्यामध्ये वेव नेचर हे डॉमिनंट असतं. Do you know? Physical ways to provide energy differentiate to knock off electron from the metal surface are as follows. म्हणजे इलेक्ट्रॉनला मेटल सरफेसमधून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे वेज आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या तुम्हाला माहिती आहे का? पहा, त्यामध्ये फर्स्ट आहे थर्मिओनिक इमिशन. आता थर्मिओनिक इमिशनमध्ये बाय हिटिंग टू टेम्परेचर्स नियर अबाउट 2000 डिग्री सेल्सिअस प्रोव्हाइड थर्मल एनर्जी. आपण एखाद्या ॲटमला एवढी एनर्जी जर प्रोव्हाइड केली तरी पण ते फ्री इलेक्ट्रॉन जे आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत हे ते मेटल सरफेस सोडून किंवा ते ऑर्बिट सोडून बाहेर येतात, इमिट होतात. ही फर्स्ट मेथड आहे थर्मिओनिक इमिशन. थर्मल एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर इलेक्ट्रॉन बाहेर येतात म्हणून याला आपण थर्मिओनिक इमिशन म्हणतो. सेकंड जे फील्ड इमिशन, याच्यामध्ये बाय एस्टॅब्लिशिंग स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड that is near about 10⁻+6 that is 1 million volt per meter at the surface of metal tip provide electrical energy.
जर आपण व्होल्टेज आहे नियर अबाउट 10⁻⁶ इतकं व्होल्टेज जर आपण अप्लाय केलं तरी पण त्या मेटल प्लेटमधून इलेक्ट्रॉन्स इमिट होऊ शकतात मेटल सरफेसमधून, किंवा इलेक्ट्रॉन ऑर्बिट जे आहे ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन हा बाहेर येऊ शकतो. एवढे व्होल्टेज प्रोव्हाइड केल्यानंतर इलेक्ट्रॉन बाहेर येतो म्हणून याला फील्ड इमिशन म्हणतात. सेकंड टाईपचं इमिशन आहे. नेक्स्ट आहे फोटो इलेक्ट्रिक इमिशन. बाय शायनिंग रेडिएशन्स ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी दॅट इज अल्ट्राव्हायोलेट ऑर विजिबल ऑन अ मेटल सरफेस प्रोव्हाइड लाईट एनर्जी. तर मेटल सरफेसवरती एक ठराविक प्रकारची फ्रिक्वेन्सीची रेडिएशन दॅट इज अल्ट्राव्हायोलेट किंवा विजिबल लाईट, ही लाईट जर आपण इन्सिडेंट केली मेटल सरफेसवरती तर त्या मेटल सरफेसमध्ये ही एनर्जी लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करून त्या सरफेसमधून किंवा ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन बाहेर येतो. याला फोटो इलेक्ट्रिक इमिशन म्हणतात, कारण यामध्ये फोटॉन म्हणजे लाईट इन्सिडेंट करून इलेक्ट्रॉन बाहेर आल्यात म्हणून याला माहिती फोटो इलेक्ट्रिक इमिशन. यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केले म्हणून आपण याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर इलेक्ट्रॉन बाहेर आल्यात म्हणून आपण त्याला फील्ड इमिशन म्हणतो. यामध्ये थर्मल एनर्जी हीट एनर्जी अप्लाय केल्यानंतर इलेक्ट्रॉन बाहेर आल्यात म्हणून आपण याला थर्मिओनिक इमिशन म्हणतो. ह्या तिन्ही प्रोसेसमध्ये इलेक्ट्रॉन मेटल सरफेसमधून बाहेर येतो, पण बाहेर काढायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्याला नाव दिले आहेत थर्मिओनिक इमिशन, फील्ड इमिशन आणि फोटो इलेक्ट्रिक इमिशन. ह्या तीन वेगवेगळ्या मेथडनं आपण इलेक्ट्रॉन जे आहे मेटल सरफेसमधून इमिट करू शकतो, बाहेर काढू शकतो एनर्जी प्रोव्हाइड करून. Next, electron microscope. Resolution can be attained by illuminating the objects to be seen by radiation of smaller wavelength. आपण मायक्रोस्कोपमध्ये ऑब्जेक्ट पाहतेवेळी त्या ऑब्जेक्टवरती हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहे ही रेडिएशनची लाईट फॉल झाल्यानंतर ती लाईट त्याच्यावरती इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्ट होऊन त्याची इमेज आपण फॉर्म करतो आणि आपण हा काम कोणताही ऑब्जेक्ट जे हा ऑब्जेक्ट आपण इलेक्ट्रॉन्समध्ये मायक्रोस्कोपमध्ये हा पाहतो. आणि या इन्सिडेंट लाईटची जेवढी वेवलेंथ स्मॉल तेवढी ह्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पॉवर जास्त असते. म्हणजे छोटी स्मॉल इमेज जी आहे ही लार्ज करून दाखवण्याची कॅपॅसिटी जी आहे ही रिझॉल्विंग पॉवर आहे. ही रिझॉल्विंग पॉवर ही ह्या वेवलेंथवर डिपेंड आहे. जितकी वेवलेंथ स्मॉल आहे तेवढी रिझॉल्विंग पॉवर जास्त असते. या पद्धतीने आपण हा मायक्रोस्कोपमध्ये ऑब्जेक्ट पाहतो. त्यामध्ये वी हॅव सीन दॅट ॲन इलेक्ट्रॉन कॅन बिहेव ॲज अ वेव अँड इट्स वेवलेंथ इज मच स्मॉलर दॅन द वेवलेंथ ऑफ विजिबल लाईट. आपण विजिबल लाईट इन्सिडेंट करून जे पण ऑब्जेक्ट पाहतो त्यामध्ये रिझॉल्विंग पॉवर ही कमी असते, कारण इलेक्ट्रॉन ह्या विजिबल लाईटची वेवलेंथ जास्त आहे. मग आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनला मूव्हिंग इलेक्ट्रॉनला वेव असत असते आणि याची वेवलेंथ व्हेरी स्मॉल आहे. मग ही व्हेरी स्मॉल वेवलेंथ जर आपण ह्या मायक्रोस्कोपमध्ये वापरली तर आणखीन रिझॉल्विंग पॉवर वाढते आणि जास्त रिझॉल्विंग पॉवरचा आपण मायक्रोस्कोप बनवू शकतो युजिंग दिस इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. द रिझॉल्युशन ऑफ दिस इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप विल बी several hundred times higher than that obtainable with optical microscope. ऑप्टिकल मायक्रोस्कोप पेक्षा 1000 पटीनं जास्त ह्याची रिझॉल्विंग पॉवर जास्त असते, कारण याची वेवलेंथ कमी असल्यामुळं. अदर ॲडव्हान्टेज ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आर. आता ह्याच्यापेक्षा आणि वेगळे काही ॲडव्हान्टेज आहेत इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचे, तर ते ॲडव्हान्टेज आहेत. इलेक्ट्रॉन्स डू नॉट पेनिट्रेट द मॅटर ॲज व्हिजिबल लाईट ऑर एक्सरे टू. म्हणजे आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती लाईट इन्सिडेंट केल्यानंतर लाईट त्या ऑब्जेक्टमध्ये थोडी ॲब्सॉर्ब होऊ शकते, पण इलेक्ट्रॉन त्यामध्ये ॲब्सॉर्ब होत नाही, पेनिट्रेट होत नाही. हा पहिला ॲडव्हान्टेज आहे याचा. दुसरा ॲडव्हान्टेज, इलेक्ट्रॉन्स बीम कॅन बी मोर इझिली प्रोड्युस्ड अँड कंट्रोल बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड दॅन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रॉनचा बीम हा आपण कंट्रोल करू शकतो इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करून, पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज ही कंट्रोल करायचं डिफिकल्ट असतं. हे एक याचा ॲडव्हान्टेज आहे. इलेक्ट्रॉन्स कॅन बी फोकस्ड लाईक लाईट इज फोकस्ड विथ लेन्स. लेन्सनं जसे आपण लाईट फोकस करतो तसे आपण इलेक्ट्रॉनला पण इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करून त्याला कंट्रोल करून फोकस करू शकतो. हे याचे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा मूव्हिंग इलेक्ट्रॉन आपण त्यामध्ये एखाद्या ऑब्जेक्टवरती मूव्हिंग इलेक्ट्रॉनचा बीम इन्सिडेंट केल्यानंतर तो रिफ्लेक्टेड झाल्यानंतर त्याच्यापासून जी इमेज फॉर्म होते ती इमेज आपण पाहू शकतो. आणि याच्यामध्ये ती इमेज आहे ह्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पॉवर जास्त असल्यामुळे आपण व्हेरी लार्ज इमेज आपण फॉर्म करू शकतो ह्या इलेक्ट्रॉनच्या साहाय्यानं. This is about electron microscope. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.